येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील, हवामान खात्याचा अंदाज। हिंगोली शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। हळद, कांदा, आंबा आणि भाजीपाल्याच्या पिकांचं नुकसान झालंय। उकाड्यानं त्रस्त झालेल्या हिंगोलीकरांना काहीसा दिलासा। रायगडच्या दक्षिण भागामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। माणगाव, महाड, म्हसळा या तालुक्यामध्ये पावसाच्या सरी। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची गर्दी। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी पर्यटकांचा ओढा। भाविकांना उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी देवस्थान समितीकडून दर्शन मंडपाची उभारणी। सातारा जिल्ह्यामधल्या कराड, पाटण तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा। उन्हाळ्यामध्ये ओझरडे धबधबा प्रवाहित झालेला आहे। चक्क उन्हाळ्यामध्ये हा धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये 200 रुपयांचे रेफरल पेड दर्शन आता दर शनिवार आणि रविवारी बंद राहील। उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया पोहोचले। राजा शिवाजी चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल रितेशनं आभार मानले। छत्रपती शिवरायांचा मंदिर परिसरामध्ये जयघोष। कोल्हापूरमध्ये फुटबॉल स्टेडियममध्ये समर्थकांची हाणामारी। सामना जिंकल्यानंतर झळकले बॅनर, हुल्लडबाजी करत समर्थकांची हाणामारी। पुण्यातल्या टिळक रोडवरती सचिन तेंडुलकरनं दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला हाक दिली। हेल्मेट कुठे आहे असं त्याने विचारलं तर गाडी सावकाश चालव असं म्हणत सचिनची गाडी पुढे निघून गेली। सचिन सोबत सेल्फी घेतलेला या मुलाचा फोटो सध्या व्हायरल होतोय। भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कर भरण्यामध्ये नंबर 1। बिहार आणि झारखंड क्षेत्रामधून यंदा 20,000 कोटींचा कर संकलित। यामधून धोनीनं 40 कोटींपेक्षा अधिकचा कर भरल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।